नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, ChatGPT आणि तत्सम AI तंत्रज्ञानाला टक्कर देण्यासाठी आगामी काही महिन्यातच भारत आपले स्वतःचं कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारभूत मॉडेल विकसित करणार आहे, असं प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं. स्टार्टअप आणि संशोधकांनी कॉमन कम्प्युटिंग सुविधेअंतर्गत 18,693 ग्राफिक प्रोसेसिंग युनिट तैनात करण्याची घोषणा देखील वैष्णव यांनी केलेली आहे. भारतानं आपल्या AI मसुद्याच्या पुढील टप्प्याची घोषणा ही गुरुवारी केली. त्याप्रसंगी ते बोलत होते. वैष्णव यांनी सांगितलं की भारताला जागतिक AI केंद्र म्हणून अग्रेसर करण्याची सरकारची योजना आहे. त्यासाठी एक AI सुरक्षा संस्था सुरू करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला सर्वांसाठी सुलभ बनवणं हा आपल्या पंतप्रधानांचा विचार आहे. वैष्णव यांनी सांगितलं की या माध्यमातून भारत ChatGPT, DeepSeek, R1 आणि अन्य AI मॉडेल्सना टक्कर देण्याची तयारी करत आहे. भारतीय भाषांना असेल यामध्ये प्राधान्य आणि वापरायला अगदी सोप्या पद्धतीनं भारतीय भाषा आणि संस्कृती याला याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. यातील आकडे आमच्या देशासाठी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे असतील. आमची कम्प्युटिंग सुविधा जगामध्ये सर्वाधिक स्वस्त असेल. त्याचा 40% खर्च हा सरकार उचलेल आणि त्यानंतर ही सुविधा $1 प्रति GPU तास या कमीत कमी दरानं सर्वांना उपलब्ध करून दिले जाईल. आगामी 8 ते 10 महिन्यांमध्ये हे मॉडेल बनवण्याचा कयास आहे. चीनच्या डीपसीकला भारतीय सर्व्हरनं होस्ट केलं जाईल. यावरती अश्विनी वैष्णव म्हणाले की भारतीय सर्व्हर हे होस्ट केलं जाईल. त्यांचे नियम त्यांना पाळावे लागतील. चीनी कंपनी डीपसीकनं आपलं R1 हे AI मॉडेल नुकतंच जारी केलंय. R1ने अमेरिकी कंपन्यांच्या प्रभावाला आव्हान दिलंय. या पार्श्वभूमीवरती भारताची ही घोषणा महत्त्वाची मानली जाते. दरम्यान भारताच्या GPU बोलीदात्यांमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्स, CMS कम्प्युटर, टाटा कम्युनिकेशन्स, E2E नेटवर्क्स, योटा डेटा सर्व्हिस या इतरांचा समावेश आहे. याशिवाय 8 प्रकल्पांना देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता भारत स्वतःचं AI मॉडेल हे लवकरच लॉन्च करणार आहे, जे खास भारतीयांसाठी बनवलं जाईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.